नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या पाठीमागच्या पाठामध्ये आपल्या इयत्ता 5वीच्या प्रथम क्रमांकाचा जो पाठ आहे, प्रथम क्रमांकाचं जे प्रकरण आहे ते म्हणजे रोमन संख्या चिन्हे हे संपूर्ण आपण अभ्यासले। आज आपल्याला इयत्ता 5वीचे 2 नंबरचे जे प्रकरण आहे ते म्हणजे संख्या ज्ञान। आणि या संख्या ज्ञान प्रकरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या संख्या कशा वापरायच्या आणि त्यांचा जो क्रम आहे तो कशा पद्धतीने असतो, त्यामध्ये त्यांच्या स्थानिक किंमत कशी असते या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्याचप्रमाणे त्यांचं लेखन कसं करतात या सर्व गोष्टींचा मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे। खरं तर आपल्याला जी इयत्ता 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा आहे मित्रांनो, त्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। ज्याप्रमाणे आपण रोमन संख्या चिन्हांमध्ये पाहिलं की रोमन संख्या चिन्हांचा वापर कसा करतात आणि त्या कशा वापरतात, त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी सखोल पद्धतीने तुम्हाला संख्या ज्ञान आणि त्या संख्या लिहिण्याच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्या सर्वांचा आपण काय करणार आहोत मित्रांनो, अभ्यास करणार आहोत। चला तर मग पाहूया या संख्यांचा कशा पद्धतीने मांडणी करायची असते। त्यामध्ये आपण उदाहरण संग्रह, आपला जो उदाहरण संग्रह 1 होता तो रोमन संख्या चिन्हांवरती होता। आजचा उदाहरण संग्रह जो आहे मित्रांनो तो उदाहरण संग्रह 2 आहे आणि तो आहे संख्या ज्ञानावरती। मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी पहिला प्रश्न विचारला आहे मित्रांनो, पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 या अंकांचा वापर करून 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी अशा प्रत्येकी किती संख्या लिहायला सांगितल्यात मित्रांनो, अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा व काय म्हटले त्यांनी, वाचा म्हटले। आता आपण काय करूयात, एक एक प्रकारच्या संख्या पाहूयात। पहिल्यांदा कोणत्या म्हटले त्यांनी, 2 अंकी संख्या म्हटले। आता 2 अंकी संख्या कशा तयार करता येतील याच्यापासून पाहूया। पहिल्यांदा पहा कसं घ्यायचं, पहिल्यांदा 2 2 संख्या घ्यायच्या, म्हणजे समजा 1 आणि 2। आता पहा 2 अंकी संख्या 10 लिहायला सांगितल्यात, आपण कितीही संख्या लिहू शकतो याच्यापासून। पहा आता 2 अंकी संख्या कोणत्या कोणत्या असतील मित्रांनो, पहा 2 अंकी संख्या पाहूया आपण। आता 2 अंकी संख्या कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या लिहिता येतील आपल्याला पाहू आपण। आता इथे पहा 2 अंकी मध्ये 1 आणि 2, 1 आणि 2 म्हणजे किती असतील मित्रांनो, 12। त्यानंतर 2 आणि 3 घेऊयात, 2 आणि 3 म्हणजे किती झाले मित्रांनो, 23 झाले। 3 आणि 4 घेऊ, 3 आणि 4 म्हणजे किती झाले मित्रांनो, 34 झाले। 4 आणि 5 घेऊ, 4 आणि 5 जर घेतले मित्रांनो तर किती झाले, 45 झाले मित्रांनो। त्यानंतर मला सांगा 5 आणि 6 घेतले तर किती होतील, 56 होतील। 6 आणि 7 जर घेतले तर किती होतील, 67 होतील। त्यानंतर 7 आणि 8 जर घेतले मित्रांनो तर 78 होईल, म्हणजे 78 म्हणतो आपण त्याला। तर पुढे पहा, त्यानंतर पुढे सांगा मित्रांनो 8 आणि 9 जर घेतले तर किती होतील मित्रांनो, 89 होतील। आणि जर आपण 9 आणि 0 जर घेतला तर किती होतील मित्रांनो, 90 होतील। अशा पद्धतीने आपण सलग संख्या घेतल्या। आता ह्या संख्या किती झाल्या मित्रांनो, 6 आणि हे 3, 9 झाल्या। अजून आपण कितीही लिहू शकतो। आता 1 आणि 3 घेऊ, 1 आणि 3 घेतले तर किती होतील मित्रांनो, 13 होतील। परत 2 आणि 4 घेऊ, 2 आणि 4 घेतले तर किती होतील मित्रांनो, 24 होतील। परत 3 आणि 5 घेऊया, 3 आणि 5 जर घेतले तर किती होतील मित्रांनो, 35 होतील। अशा पद्धतीने आपण कितीही संख्या त्यापासून लिहू शकतो। आता पहा हे 2 अंकी झाले। आता पुढचा काय प्रश्न मित्रांनो, आपल्याला 3 अंकी म्हटलं त्यांनी। आता 3 अंकी संख्या पाहूया कशा लिहायच्या। 3 अंकी संख्या पाहूया कशा पद्धतीने लिहिता येतील आपल्याला। आता पहा बरं मित्रांनो, आता इथे पहा ह्या संख्या पुन्हा ज्याप्रमाणे आपण 2 अंकी संख्या लिहिल्या होत्या अशा पद्धतीने, तशाच पद्धतीने आपल्याला 3 अंकी ही संख्या लिहिता येतील। पाहूया इथे। आता काय करू आपण, 1 2 3 ही 1 झाली। त्यानंतर काय करता येईल, पुढच्या 3 लिहू, कोणत्या आहेत 3 4 5 6। आता त्याच्या पुढच्या कोणत्या आहेत मित्रांनो, 7 8 9, हे 3 झाल्या, म्हणजे किती झाल्या, 123 456 789। आता ह्या झाल्या एवढ्या, त्या 3 3 घेतल्या। आता काय करायचंय पहा, पहिली संख्या घ्यायची, त्याच्या पुढच्या 2 घ्यायच्या। पहिली संख्या घ्यायची,
पुढच्या दोन घ्यायच्या, पहिली संख्या घ्यायची, पुढच्या दोन घ्यायच्या. पाहूया 1. आता पुढच्या संख्या कोणत्या आहेत, आपण 2 आणि 3 घेतलेल्या आहेत. आता 3 आणि 4 घेऊ, 100 किती होतील मित्रांनो, 34 होतील. आता पुढचे पहा, 1 घेऊ आणि त्याच्या पुढच्या दोन संख्या घेऊ, म्हणजे कोणत्या, 1 आणि किती घेता येईल, 4 आणि 5. 1 4 आणि 5 145 झालं. आता पुन्हा पहा 5 आणि 6 घेऊ, 1 आणि 5 आणि 6 घेऊ. पहा आता 1 5 आणि 6 आणि किती झाले मित्रांनो, 156. आता पुढची संख्या पाहू, 5 आणि 6 घेतले. आता 6 आणि 7 घेऊ, 1 आणि 6 आणि 7 किती येतील मित्रांनो, 167. आता पुढे पहा 1 7 आणि 8 घेऊ मित्रांनो, 1 7 आणि 8 178 होतील मित्रांनो. आता पहा 8 आणि 9 घेऊ, 1 8 9 189 होतील. त्यानंतर 1 9 आणि 0 घेऊ मित्रांनो, 1 9 0 घेऊ, 190 झाले. झाल्या का 10 संख्या. अशा आपण भरपूर साऱ्या संख्या काय करू शकतो मित्रांनो, लिहू शकतो. तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतील त्याप्रमाणे तुम्ही संख्या लिहू शकता. आता पुढचा पहा मित्रांनो, आता 4 अंकी म्हटलेलं आहे. आता 4 अंकी संख्या पाहूया कशा लिहिता येतील आपल्याला. 4 अंकी संख्या, 4 अंकी संख्या आता कशा लिहिता येईल, ज्या पद्धतीने आता आपण पद्धत वापरली ती वापरली तर खूपच बेस्ट आहे मित्रांनो. तुम्हाला परीक्षेमध्ये अशा पद्धतीने संख्या लिहायला येतात. मग त्या संख्यांचं काय फिक्स उत्तर असतं असं काही नाही. तुम्हाला जशा पद्धतीने संख्या फिरवता येतील तशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी उत्तर भेटतील. आता आपल्याला 4 अंकी संख्या पाहायच्या आहेत. आता काय करू, पहिल्या 4 घेऊ, दुसऱ्या 4 घेऊ, म्हणजे 2 संख्या होतील आपल्या. म्हणजे काय, कोणत्या 2, 1 2 3 4 1 झालं. म्हणजे किती झाले मित्रांनो, आपल्याला माहिती आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा बेसिक पार्ट या ठिकाणी तुम्हाला अभ्यासावा लागेल. बेसिक म्हणजे कोणतं मित्रांनो, हे पहा, याचा आपल्याला सगळ्यांना अभ्यास आहेच. ह्या संख्या वाचन करताना कशा वाचतात त्यासाठी तुम्हाला हे समजून घेणे गरजेचं आहे. हे काय आहे मित्रांनो, तर यांच्या किमती आहेत, स्थानिक किमती. म्हणजे किती, एकक दशक शतक हजार दश हजार. म्हणजे कसं लिहितो आपण, एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष हे वाचन करताना आपण वापरतो. आता इथे जर पाहिलं मित्रांनो तर एकक दशक शतक आणि हजार आहे. म्हणजे की कसे वाचता येईल आपल्याला, 1234. एकक दशक शतक हजार, एकक दशक शतक हजार म्हणजे 1234. बरोबर. ज्याप्रमाणे वरती आपण पाहिलं एकक दशक शतक होतं म्हणून 100 आपण 90 घेतले, 189 घेतले. त्याचप्रमाणे इथे 4 संख्या आहेत. 4 संख्या म्हटल्यावरती एकक दशक शतक आणि आता हजार होणार. म्हणजे किती होतील मित्रांनो, 1234 होतील. आता पुढे पहा दुसरी संख्या काय लिहिता येईल मित्रांनो आपल्याला, 5 6 7 8. आता पुन्हा एकक दशक शतक हजार तुमच्या समोर टेबल आहे. म्हणजे 5678. आता पुढे पहा मित्रांनो, आता काय करता येईल पहा, जे आपण ऑलरेडी वापरलं होतं तसं वापरू. आता 2 पासून पुढच्या 4 संख्या लिहू. म्हणजे किती लिहिता येईल मित्रांनो, 2 3 4 आणि 5. म्हणजे किती लिहिता येईल, 2345. आता पुढची त्याच्या पुढची कोणती घ्यावं लागेल, 2 आणि पुढची संख्या घेऊ आपण. पहा आता 2 आणि आता पुढची संख्या काय घेता येईल आपल्याला, 3 पासूनची पुढची घेऊ आपण. 3 4 5 6 3456. आता 4च्या पुढची संख्या लिहू आपण, 4 5 6 7. पुन्हा एकक दशक शतक हजार, 4567. पुढची संख्या कशी लिहिता येईल मित्रांनो आपल्याला, पहा बरं, 5 6 7 8. एकक दशक शतक हजार, 5678. पुन्हा कसं लिहिता येईल मित्रांनो पुढची संख्या, 6 7 8 9. म्हणजे कसं लिहिता येईल मित्रांनो, 6789. कसं लिहिता येईल, 6789. आता पुढची संख्या पहा बरं काय येईल, 7 8 9 आणि हा 0 येईल. म्हणजे कसं वाचता येईल, एकक दशक शतक हजार, 7890. पहा बरं किती झाल्या संख्या आता, 3 3 आणि ह्या 2 8 झाल्या. आता उरलेल्या 2 पहा किती सोपे आहे लिहिणं. आता पहा, आता 1 घेऊ, मध्ये 2 सोडू आणि पुढच्या 3 घेऊ. म्हणजे किती भेटतील मित्रांनो आपल्याला, 1 3 4
5. म्हणजे कसं वाचन करता येईल याचं 1345. पुढची संख्या पहा आता. 1 घ्यायचं म्हणजे 2 आणि 3 सोडून पुढचं घेऊ आपण. पहा 1 4 5 6. म्हणजे कसं वाचता येईल मित्रांनो हे 1456. कसं वाचता येईल मित्रांनो 1456. आता पुढे पहा शेवटची संख्या आपल्याला 1 घेऊन पुढे कोणतीही घेता येईल. 1 8 9. पुन्हा किती घ्या मित्रांनो 3 घ्या म्हणजे 1893. संख्या फक्त आपल्याला एका संख्येमध्ये एक संख्या एकदाच आली पाहिजे म्हणजे 1893 झाली. अशा आपण कितीही संख्या याच्यापासून काय करू शकतो मित्रांनो लिहू शकतो. आता पहा अशा किती अंकीसाठी लिहिलं मित्रांनो आपण 4 अंकीसाठी लिहिलं. असं आपण कोणाकोणासाठी लिहिलं 2 अंकीसाठी लिहिलं, 3 अंकीसाठी लिहिलं, 4 अंकीसाठी लिहिलं. आता आपल्याला 5 अंकीसाठी लिहायचं आहे. आता 5 अंकीसाठी कशा पद्धतीने लिहायचं आहे ते पाहूया आपण. पहा आता 5 अंकीसाठी कसं लिहिता येईल ते इथे लिहू. आता 5 अंकीसाठी पहा. आता 5 अंकी संख्या कशा लिहिता येतील ते समजून घ्या. आता 5 अंकी संख्या थोड्याशा मोठ्या असणार आहेत मित्रांनो. पाहूया कशा मोठ्या असतील त्या. आता पहा 5 अंकी. आता शेवटचा जो पॉइंट आहे आपला कोणता आहे 5 अंकी संख्या लिहायची आपल्याला. 5 अंकी संख्या. आता 5 अंकी संख्या म्हणजे आपल्याला कितीपर्यंत लिहावं लागेल मित्रांनो. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 म्हणजे 10,000च्या रेंजमध्ये जाणार मित्रांनो ते. आता पहा बरं इथे 10,000पर्यंत जातील म्हणजे ते. आता पाहूया आपण 5 अंकी संख्या कोणत्याही पहिल्या 5 घेऊयात म्हणजे 1 2 3 4 5. याचं वाचन कसं करता येईल मित्रांनो पहा बरं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे इथे पहा 1000 झाली आणि इथे 10,000 झाली म्हणजे 12,345. आता दुसरी संख्या पाहूया. दुसरी संख्या घ्या बरं. आता पुढच्या 5 घेऊया. 6 7 8 9 आणि 0. आता येथे सुद्धा तुम्हाला वाचताना कसं वाचावं लागेल. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे किती 10,000 म्हणजे दुप्पट. त्या ठिकाणी आपल्याला किती घ्यावं लागेल इथे 67,890. किती घ्यावं लागेल 67,890. आता पुढची संख्या पहा बरं मित्रांनो कोणती घ्यावं लागेल आपल्याला. आता त्याच पद्धतीने आपण पुढची संख्या घेऊया. आता घेऊ 1 घेऊ आणि आता 2 सोडून पुढच्या संख्या घेऊ. 2 1 3 4 5 6 झाली 5 अंकी. आता हे वाचन करताना सारख्या पद्धतीने एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 13,456. पुढची संख्या पाहूया मित्रांनो. 1 घेऊ 4 5 6 7. कसं वाचन करता येईल मित्रांनो. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 14,567. पुढची संख्या घेऊया मित्रांनो आपण. 1 5 6 7 8 झाल्या का 5 अंकी झाली. आता हे वाचन करताना कसं करता येईल. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 15,678. आता त्याच्या पुढची संख्या पाहूया मित्रांनो. 1 6 7 8 9 घेऊ. आता हे कसं लिहिता येईल मित्रांनो आपल्याला. सेम आपल्याला सारख्या पद्धतीनेच वाचन करता येईल. 9 8 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 16,789. पुढची संख्या पाहूया मित्रांनो. पुढची संख्या सारख्या पद्धतीने लिहिताना आता 1 घेऊ आणि पुढच्या 4 संख्या घेऊ. 7 8 9 आणि 0 किंवा 0 म्हणतो आपण त्याला. तर पहा कसं वाचता येईल ते. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 17,890. आता पुढची संख्या पाहूया. पुढची आता 2 घेऊया. 2 3 4 5 6. कसं वाचता येईल मित्रांनो हे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 23,456. आता पहा आता या किती झाल्या मित्रांनो संख्या 8 झाल्या. आता पुढची आपण पुन्हा 2 साठी घेऊ शकतो. 2 4 5 6 7 म्हणजे किती झाले मित्रांनो. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 24,567. आता पुढची पाहूया. 2 5 6 7 आणि 8. आता कसं वाचता येईल मित्रांनो हे. 25,678. असा हा एकदम सोपा असणारा प्रश्न मित्रांनो आपण पहिला प्रश्न पाहिला.
आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न सुद्धा मित्रांनो तितकाच सोपा प्रश्न आहे. आता हे तर तुम्हाला समजलं असेल की संख्यांचा वापर करून कशा पद्धतीने आपण 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या आणि 5 अंकी संख्यांचा काय करतो आपण लेखन करू शकतो. म्हणजे कोणत्या संख्या वापरल्या आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि काय वापरला मित्रांनो 0. ह्या सगळ्यांचा वापर करून आपण कितीही संख्या काय करू शकतो लिहू शकतो. आता पाहूया आपला प्रश्न क्रमांक 2. आता काय म्हटलं मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 मध्ये देवनागरी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. आता पहा मित्रांनो देवनागरी म्हणजे आपण ही जी असणारी आहेत 1 2 3 4 ही कोणती आहे मित्रांनो ज्या वेळेसला आपण असं लिहितो 1 2 3 आणि 4 हे जे आहे याला काय म्हणतात मित्रांनो देवनागरी म्हणतो. जे आपण आपल्या मागच्या रोमन संख्या चिन्हेमध्ये पाहिले आहे. रोमन संख्या चिन्हे या प्रकरणात आपण त्याचा अभ्यास केला आहे. आणि हे जे आहे हे काय आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहे. जे आपण कसं लिहितो 1 2 3 आणि 4 अशा पद्धतीने काय करतो मित्रांनो आपण लिहितो. आता पाहूया आपल्याला जो पहिला संख्या दिलेली आहे मित्रांनो किती आहे मित्रांनो पहा बरं. आता हे आपल्याला वाचता येईल. आता हे जे असं रिकामं दिसतंय ते आपल्याला काय करायचं आहे भरायचं आहे. इथे पण आपल्याला भरायचं आहे, इथे पण भरायचं आहे. इथे सर्व हे जे रिकामे कॉलम आहेत मित्रांनो ते आपल्याला भरायचे आहेत. आता पहा बरं ही किती संख्या असेल एकक दशक शतक हजार म्हणजे किती असतील मित्रांनो 2359. हे पण किती आहे मित्रांनो 2359. पण ते कोणत्या ह्याच्यामध्ये आहे संख्या चिन्हात आंतरराष्ट्रीय. हे कशामध्ये आहे मित्रांनो देवनागरी. म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला ते 2300 कसं लिहिता येईल मित्रांनो 2359. आता पुढचे पहा बरं मित्रांनो ही संख्या पहा बरं कशी लिहिता येईल आपल्याला. ही तुम्हाला देवनागरी संख्या चिन्ह दिलेली आहे. ती कशामध्ये लिहायची आपल्याला आंतरराष्ट्रीय मध्ये. थोडक्यामध्ये देवनागरी म्हणजे काय आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे काय. आपण देवनागरी म्हणजे आपण आपल्या पद्धतीमध्ये काय म्हणतो त्याला आपल्या मराठी संख्येमध्ये लिहितो आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे आपण इंग्लिश अंकामध्ये लिहितो. इंग्लिशमध्ये कसं लिहिता येईल किंवा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कसं लिहिता येईल 32,756 का म्हणून लिहिता येईल कारण की एकक दशक शतक हजार आणि दश हजार म्हणतो आपण त्याला. म्हणजे किती लिहिता येईल मित्रांनो 32,756. 32,000 कसं लिहिता येईल 32,700 काय घेता येईल मित्रांनो 56. तुम्हाला काय करता येईल मित्रांनो घेता येईल असं आहे. ओके तर पुढे पहा बरं. आता इथे काय लिहिता येईल 67859 आहेत म्हणजे 67,850 आहेत. म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजे किती कसं लिहिता येईल मित्रांनो 67 आपण 6 लिहितो 67,859. हे काय झालं देवनागरी संख्या चिन्ह झालं. आता ते लिहिताना कसं लिहिता येईल मित्रांनो 67,000 859. 800 कसं लिहिणार तुम्ही 59. आता पहा पुढची संख्या किती आहे मित्रांनो 1034. एकक दशक शतक हजार म्हणजे कसं लिहिता येईल मित्रांनो 1034. कसं लिहिणार तुम्ही इथे 1034. आणि शेवटची जी संख्या आहे पहा मित्रांनो किती दिलेली आहे तुम्हाला 27,895. म्हणजे किती आहे मित्रांनो पहा ही कशी लिहिता येईल आपल्या देवनागरी लिपीमध्ये किंवा देवनागरी संख्या चिन्हामध्ये 27,895. इथे पण लिहिता येईल आपल्याला ती
कसली काही 27,895 अशा पद्धतीने हा आपला जो प्रश्न क्रमांक 2 होता तो आपण काय केलेला आहे मित्रांनो, अभ्यासलेला आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 हे आपल्या उदाहरण संग्रह क्रमांक 2 मध्ये 2 प्रश्न आपण काय केले मित्रांनो, ह्या पार्टमध्ये अभ्यासले. आता आपल्या पुढच्या पार्टमध्ये उरलेले जे प्रश्न आहे या उदाहरण संग्रहामधले ते आपण घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला हे संपूर्ण समजले असेल मित्रांनो. हे संपूर्ण मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्या ज्या किमती आहेत त्या कशा पद्धतीने आपण लिहितो मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.